हाय, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता सगळ्यात अगोदर मी एक प्रश्न करणार आहे, म्हणजे माझे व्हिडिओ आवडतील का तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडत असतील आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. बघा, छान असं एकदम साधं सिंपल आपण पानगळ्यावर छान अशी डिझाईन करणार आहोत. डिझाईनमध्ये एकदम साधी सिंपल छान अशी आपण डिझाईन करणार. हा बघा, पानगळा आपण स्टिच केला, पूर्ण बॅक पार्ट स्टिच केलेला आहे. आता आपण छान असं त्याला डिझाईन करणार आहोत. एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन करा. काय काय रेग्युलर असे कस्टमर असतात की त्यांना बाबा जास्त हेवी डिझाईन लागते, म्हणजे असं छान असं डिझाईन लागते. पण काय रेग्युलर अशी त्यांना बाबा एकदम अशी म्हणजे थोडी शॉर्टकट म्हणजे छान असे डिझाईन आवडते बाबा, म्हणजे जास्त हेवी नको, नॉर्मल. तर छान असे आपण छोटीशी एकदम साधी सिंपल छान असे डिझाईन बघणार तुम्हाला. मग कुठल्याही तुम्ही गळ्यावर म्हणले छान असे डिझाईन एकदम साधी सिंपल छान आहे. छान असं आपल्या पॅचची डिझाईन एकदम साधी सिंपल छान अशी करणार. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. झटपट मी सांगणार आहे, कमी वेळेत पण छान असं तुम्ही स्टिच करू शकता. तर चला सांगते मी तुम्हाला. काय लेस वापरणार आणि तुम्हाला नॉड पण वगैरे सगळं स्टिच करून दाखवणार. तर चला आपण बघू पुढे. सगळ्यात अगोदर बघा, इथं आपण गोल्डन लेस घेतलेलं आहे. गोल्डन लेसचा वापर छान असं करणार. जशी तुम्हाला पाहिजे तशी लेस घेतली चालेल, किंवा ब्लाऊजला कॉम्बिनेशन पण जरा विदाउट घ्यायची जेणेकरून दिसून आली पाहिजे. अशी गोल्डनची घेतलेली. ही काटाचं राहिलेलं ब्लाऊजचं बघा, त्यातला आपण घेतलेला आहे काटाचा कपडा. इथं मी घेतलेला अस्तर जेवढा छोटासा एकदम नाजूक अस्तर घेतलेला. अस्तर घेऊन बघा त्याला छान असं पलटी करून एक गडी घालून घेतलेली. छान असं तुम्हाला पाहिजे तो आकार दिला तर चालेल. मी तर छान असं बघा अंडाकार देणार आहे. एकदम छान असं उभ्या आकार देऊन घेतात. तुम्हाला हवा असल्या तिथं गोल दिला तरी चालेल, जसं पाहिजे तसं द्या. तसा आकार देऊ नका, कट करून घ्यायचं. घेताना जरा अशी जेवढं आपल्याला ब्लाऊजची पट्टी आहे तेवढंच घ्यायचं, त्या पट्टीनुसारच घ्यायचं जेणेकरून जास्त होऊ नये. छान आकार कट करून घेतलेला आहे अस्तरचा. जरी वाटतंय तुम्हाला की जास्त मोठं झालं आहे किंवा हे होतं आहे तर थोडंसं अजून बारीक केलं तर चालेल, किंवा जरी मोठं साईजनं पाहिजे मोठ्या साईजनं केलं, जर मोठी ब्रॉड पट्टी असेल तर मोठं घेतलं चालेल. काट पण खाली ठेवलेला आहे, जो आपण घेतलेला काटाची डिझाईन त्याच्यावर बघा अस्तर ठेवून पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं. घेताना शिलाई मार्जिन वगैरे व्यवस्थित घ्यायचं आणि एका साईडला जराशी ओपन ठेवायचं. तिथून आपण बाहेर काढून या शिलाई घालणार. फक्त तुम्हाला पाहिजे तो आकार घेतला तरी चालेल. आता बघा एक्स्ट्रा आपण साईडचा आहे ते कट करून घ्या. व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं, म्हणजे छान असा आपला आकार तयार होणार. पण घेताना शिलाई मार्जिन बरोबर घ्यायचं जेणेकरून शिलाई वगैरे निघू नये. आणि साईडनं कट देऊन घ्यायचं, म्हणजे आकार बरोबर व्यवस्थित छान असा येतो. साईडनं पूर्ण राऊंडला छान असं कट देऊन घेतलं की मग जिथं आपण थोडंसं ओपन ठेवले त्यातनं बाहेर आपण काढून घेणार होतो. व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. काने खोपरे कुठे असते तसं व्यवस्थित काढून घेऊया. व्यवस्थित असं काढून घ्यायचं. जरी तुम्हाला असं पंचकोनी आकारात केलं तर चालेल, किंवा उभ्या आकारात त्रिकोणी आकारात कसं पाहिजे असं तुम्ही करू शकता. व्यवस्थित काने खोपरे सगळे असेल ते पूर्ण काढून घ्यायचं. एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन होणार आहे. आणि साईडला ओपन राहिले ते आतल्या साईडला जिथं आपण बाहेर काढण्यासाठी ठेवलेलं ते ओपन, तिथनं त्यात सगळं दोन्ही साईडचं सारून पोस्ट एवढंच पॅक करून घ्यायचं व्यवस्थित फक्त सगळं आत गेलं पाहिजे जेणेकरून शिलाई वगैरे दिसून नये. झालेलं आहे छान असं. तर आता बरोबर आपण ठेवून बघूया गळ्यावर झालं की एकसारखं बघा बरोबर पट्टीच्या मापात आलेलं आहे, कारण जास्त पण मोठं झालं नाही कमी पण झालेलं नाही. ते पहिलं बरोबर मधोमध लावून घ्यायचं. फक्त गळ्याचा आकार जो मधोमध आहे ना तिथपर्यंत ते तिथं आहे ना तसं लावून घ्यायचं. जर तुम्ही छोटी पट्टी केली तर वरचं ना अंतर पट्टीचं बरोबर मधोमध लावून घ्या आणि व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण जेणेकरून एक साईडला तिरकं जाऊ नये. व्यवस्थित लावून झालं की कट करून घेऊया आपण धागे वगैरे आणि लेस लावायला घ्या. लेस मी घेतलेली. लेस लावताना बघा आता कशी लावते. प्रॉपर तुम्ही छान असं साधी सिंपल कुठले पण तुम्ही आकार कट करा अशी डिझाईन करू शकतात. पानगळा करावं असं काही नाही. गोल आकारावर केली तर चालेल, किंवा पंचकोनी आकारावर पाहिजे असेल तर केली चालते. पूर्ण गळ्याला व्यवस्थित लेस लावायची. लेस लावून झाली की खालच्या साईडला आपण डिझाईनचं लावलेलं ना आकार तो काटाची डिझाईन केली त्याच्यावरून व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. फक्त व्यवस्थित ठेवताना एकसारखं ठेवायचं, वाकडे तिकडे लेस जाऊन द्यायची नाही व्यवस्थित. आणि बघा पूर्ण राऊंडला छान असं लावून घ्यायचं. व्यवस्थित दाब उचलून जरी वाटते ना थोडंसं, पण फक्त जिथं आपण ते जो गोल राऊंड जोडला आहे त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपण ते जोडलेलं दिसून येऊ नये. सगळं शिलाईमध्ये व्यवस्थित जावं ते लेसच्या खाली. आणि व्यवस्थित जसा आहे आकार तसा व्यवस्थित लावून घ्यायची लेस, म्हणजे इकडे तिकडे होणार नाही. कारण आकार आहे असा आपण स्टिच करताना आकार तर बरोबर स्टिच केला आहे.
लेस लावताना व्यवस्थित असा राहिला पाहिजे. म्हणून लावून छान असे झालेलं आहे. मग तुम्हाला पाहिजे तशी लेस घेतली तरी चालेल. बघा छान असं झालेली आहे आपली लेस लावून. तर आता बघा आकार वगैरे आहे असा आपलं छान असं आलेलं आहे. आता साईडने बघा लेस जर मोठी बॉर्डरवाली असं उचलते ना तर साईडनं पण एक शिलाई देऊन घ्यायची. छोटी असेल तर काही नाही, पण मोठी असेल तर पहिले आपण टोकन शिलाई द्यायची. परत ह्या टोकन शिलाई देऊन घ्यायची पूर्ण राऊंडला. कसं काय होतं मग लेस उचलली का व्यवस्थित दिसत नाही. फिनिशिंग पण आपल्याला व्यवस्थित एकसारखं पाहिजे. तो तसं पूर्ण राऊंडला तिथं लेस उचलते ना व्यवस्थित तसं शिलाई करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर आपली एकसारखी लेस लागली जाईल. व्यवस्थित हो पूर्ण आकाराला जशी पाहिजे तशी तुम्ही लावू शकता. छान असं आपलं स्टिच करून झालेलं आहे. बघा आकारात वगैरे छान असं आलेलं आहे. बघा साईडने शिलाई दिल्यामुळे बघा लेस वगैरे उचलत नाही, काय नाही, एकदम फिनिशिंग वगैरे छान असं आलेलं आहे. आणि आकार तर बघा किती छान असं आलेला आहे. आता छान असं लटकन करून घेऊया ह्याला. एकदम साधं सिंपल छान असं लटकन करणार आहोत. साधं सिंपल जरी काही कस्टमरला जास्त हेवी डिझाईन आवडतं, साधी सिंपल पण छान असे डिझाईन वाटते. बघा नॉड घेतलेले आहे पहिल्यांदा. असे 2 काठाचा एक कपडा घेतलेला आहे, छोटा मोठा कपडा घेतलेला आहे. आणि बघा पहिल्यांदा त्रिकोण करून त्याला पूर्ण 4ही कपडे पहिल्यांदा आपण स्टिच करून घेऊया, जेणेकरून आपलं पुढं डिझाईन करताना इकडे तिकडे सरकून आहे व्यवस्थित होका धरायचं आणि स्टिच करून घ्यायचं. मग एकदम साधी सिंपल छान असे बघा लटकनची डिझाईन होणार आहे. आता बघा दुसरं गोल्डन म्हणजे जे काठपदरचं असं घेतलं नाही त्याचं पहिले एक त्रिकोण करायचा, दुसरं एक असा छोटा त्रिकोण करायचा आणि स्टिच करून घ्यायचं. बघा मी व्हिडिओ दाखवते तसं. पहिलं त्रिकोण केला, दुसरं एक जवळ असं घ्यायचं आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. बघा स्टिच करून झालेले, जेणेकरून इकडे तिकडे सरकू नये. मी पहिल्यांदा आपलं इकडे तिकडे सरकू नये म्हणून बघा आता सगळे आपण शिलाई करून घेतलेलं कट करून घेऊया व्यवस्थित. बघा आकार सगळे एकसारखे आलेले आहेत. साईडला एक्स्ट्रा वाटते ते व्यवस्थित असं कट करून कपड्यांना आपण स्टिच करून घेतलेलं एक्स्ट्रा साईडचं असेल ते कट करून घेऊया. कट करून झाला की बघा बरोबर आपण जे काटाचं घेतलेलं ना ते त्रिकोण करून तो बरोबर मधोमध ठेवायचा. पहिलं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे पहिलं जोडून घ्यायचं, मगच पुढे नॉड वगैरे लावायची. कारण कसं आहे इकडं तिकडं सरकताना, त्यामुळे पहिलं बरोबर मधोमध सेंटरला लावून घ्यायचं. दोन्ही लावून झालं की बघा एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यावा व्यवस्थित. धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचे. आणि बघा आता नॉड घ्यायची, नॉड मधोमध अशी ठेवायची आणि तिरकसाची छानशी स्टिच करून घ्यायचं. स्टिच करताना व्यवस्थित शिलाई माझी नाही तेवढं घ्यायचं आणि शिलाई फक्त लॉक करून घ्यायची व्यवस्थित. पुढचं का व तिथून लॉक करून आणले की खालच्या साईडला असं आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचं. दुसरं असंच घ्यायचं, बरोबर नॉट ठेवायची. फक्त शिलाईमध्ये नॉट व्यवस्थित आले पाहिजे, जेणेकरून निघा नाही. आणि स्टिच करता आले खालच्या साईडनं कपडा आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि शिलाई लॉक करून घ्यायची, किंवा तुम्ही डबल शिलाई दिली तरी चालेल. व्यवस्थित का डबल शिलाई करून घ्यायची एकदम, म्हणजे शिलाई वगैरे निघू नये आणि फिनिशिंग पण कुठेही जाऊ नये. आणि व्यवस्थित ओका झालेलं आहे आपलं. आता कट करून घेऊया आपण. एकदम साधे सिंपल छान असं आपलं बघा लटकन तयार झालेलं आहे. बघा साईडचं धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचे. आता ओपन करून घेऊया. व्यवस्थित ओपन करून घ्यायचं. बघा आता हे खाली सारून घ्यायचं, छोटंसं आहे ते लटकन आपण लावलेलं पॅचचं ते व्यवस्थित घ्यायचं. छान असं बघा आपलं लटकन तयार झालं आहे. असंच हे लटकन जसं बाहेर काढले तसं दुसरं पण लटकन काढून घ्यायचं. एकदम साधं सिंपल छान असं बघा लटकन तयार झालेलं आहे. एकदम म्हणजे साधं सिंपल. का दुसरं पण असंच बाहेर काढून घ्यायचं. युनिक काहीतरी आपलं रोज आपण तेच लटकन करतो ना साधं सिंपल छान असं वेगळं काहीतरी. तर तुम्ही माझ्या मोठ्या साईजमध्ये केलं तरी चालेल. अजून जरी मोठ्या साईजमध्ये पाहिजे. एक बघा कस्टमर आहे माझं, हे जुनं कस्टमर आहे ते आलेलं आहे. त्यांच्यासाठी बघा छान असं त्यांचा अर्जंट ब्लाऊज होता. अर्जंट ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. पण मला नक्की कमेंट करून सांगा की अर्जंट ब्लाऊजचा तुम्ही एक्स्ट्रा चार्ज घेता का? मी तर काही एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. काय होतं काही जणांनी इमर्जन्सी पडते म्हणून आपण त्याचा गैरफायदा घेतच नाही. तर बघा छान असं आपण नॉड लावायचं. नॉड लावायची म्हणजे वरचा अर्धा इंच आपण जेवढं शोल्डरला ठेवतो तेवढं शोल्डर ठेवायचं. खालच्या साईडला 2.5 इंचावर टिक करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असं वाजून 2.5 इंचावर घेतलं तरी चालेल. आणि व्यवस्थित नॉट ठेवायची. आपण पण एक तिथं बघा शोल्डर जोडलं नाही. शोल्डर जोडण्याच्या अगोदरच आपण नॉट लावत आहे ना, त्यामुळे शोल्डरचं अंतर जेवढं आपण शोल्डर जोडणार तेवढं अंतर ठेवून खालच्या साईडला 2.5 इंच 2.25 पाहिजे तेवढं घ्यायचं आणि नॉट व्यवस्थित जोडून घ्यायची. व्यवस्थित असं मागे पुढे दाब करून पॅक करून घ्यायची लेस एकदम, जेणेकरून निघू नाही व्यवस्थित असं. आणि छान असं बघा स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. एकदम साधं सिंपल छान असे बघा नॉट झालेले आहे. साधी सिंपल बघा एकदम पॅक साधी सिंपल म्हणजे छान अशी बघा डिझाईन झालेली.
साधं सिंपल जरी तुम्ही रेग्युलर असं झटपट म्हणलं तर छान असे बघा डिझाईन स्टिच करू शकता. छान असं लटकन वगैरे बघा केलेलं आहे. तर तुम्हाला नॉट व्यवस्थित अशी पॅक करून दाखवते बघा. एकदम युनिक काहीतरी लटकन झालेलं आहे. जरी तुम्हाला हवं असल्याचं वेगळं काहीतरी केलं तरी चालेल, पण छान असं तुम्ही वेगळ्या वेगळ्या पण डिझाईन करू शकता. तर बघा डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एकदम साधे सिंपल छान असे बघा पान आकाराचे डिझाईन झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि पुढल्या व्हिडिओ बाय बाय.